संदीपजी, आज एक प्रश्न जेव्हा आशिष शेलारांना विचारला की काल राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले 2 दिवसापूर्वी, तर त्यांनी असं क्रोनॉलॉजी चुकवलं. ते म्हटले देवेंद्रजी राज ठाकरेंना भेटले नाही, राज ठाकरे देवेंद्रजी नाही भेटले. कसं पाहताय या वक्तव्याकडे? मला असं वाटतं देवेंद्रजी राजसाहेबांना भेटले का राजसाहेब देवेंद्रजींना भेटले, ह्याच्यामध्ये ना देवेंद्रजींना काही कमीपणा वाटतो ना राजसाहेबांना काही कमीपणा वाटतो. पण काही लोक हे चहापेक्षा किटली गरम टाईपमध्ये असतात, त्या टाईपमधले लोक असा विचार करतात. त्याला काय फार महत्त्व देण्याची गरज नाही. असतात म्हणजे चहापेक्षा किटली गरम असणारे लोक असतात, त्यातलेच हे लोक आहेत. पण भाजपच्या इतर नेत्यांनी भेटीसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यात, परंतु आशिष शेलारांनीच अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं कसं पाहतं? कारण आशिष शेलारांच्यावरती तुम्ही मेळाव्यामध्ये टीका केली होती. नाही, मला असं वाटतं ते मेळाव्याची टीका ही वेगळ्या कारणासाठी होती किंवा काय. आताही मला असं वाटतं त्यांची जी भेट झाली ती कशासाठी झाली हे आम्हाला काही माहीत नाही, त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. आशिष शेलारांना कदाचित माहीत असेल म्हणून ते प्रतिक्रिया देत असतील. पण आपण बघितलं गेलं तर आशिष शेलारांची मैत्री राज ठाकरेंशी खूप जुनी होती, अनेकदा ते इकडे यायचे. पण कुठे ना कुठे आता त्या मैत्रीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि त्यामुळे आशिष शेलार असं वक्तव्य करतात असं मला वाटतंय का? माहीत नाही, ते आशिष शेलारच सांगू शकतो. म्हणजे जे आज गिरगावाचे तो रस्ता खचला आणि बेस हे येथे 3 ते 4 फूट आतमध्ये बेसचा तयार केलेला. मुंबईच्या रस्त्यांची दुरावस्था पहिल्या पावसातच अशी तिथे नाही का आज पहिल्यांदा घडत नाही आहे. मला असं वाटतं बेस्ट म्हणजे आज एक प्रातिनिधिक स्वरूपात बस खड्ड्यात गेली, अशी BST ऑलरेडी खड्ड्यात गेलेली आहे. मला वाटतं त्याचंच हे सगळं एक द्योतक आहे. परंतु एकीकडे काँक्रिटीकरण मुंबईमध्ये काम सुरू आहे, त्या दृष्टिकोनातून कसं पाहताय रस्ता आता 24 तर बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं जे काम करताना ज्या गोष्टी पाळायला पाहिजे होत्या, जे SOPs पाळायला पाहिजे होतात. कारण कधी काय होतं, रस्ता खचतो कशामुळे हे आपण मुळात समजून घेतलं पाहिजे. त्या रस्त्याच्या खाली जर एखादी पाण्याची पाईपलाईन असेल आणि ती पाईपलाईन गळत असेल आणि त्याच्यातनं पाणी सातत्याने बाहेर येत असेल तर रस्ता खचतो. हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे. त्या दृष्टीने जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती घेतली आहे का, काय त्याची नेमकी कारणं आहेत हे बघायलाच आता कोण नाही, कारण प्रश्न विचारायला कोण नाही सभागृहात. त्यामुळे मनमानी पद्धतीने सगळा कारभार चालला आहे. संदीपजी, आपण जर पाहायला गेलं तर कॉन्क्रीट रस्त्यांचं एक डेडलाईन महापालिकेनं घेतली. गेल्या 6 महिन्यात ज्या घाईघाईने ही सगळी कामं पूर्ण केली, त्यामुळे येणाऱ्या 2-3 वर्षात अशाच घटना मुंबईत घडू शकतात का? या रस्ता कसली डेडलाईन, महापालिका डेड झाली आहे, लाईन कुठली पाळणार ते. असं जे पुण्यातल्या ज्या घटना घडल्या पुलाची त्याच्यावर राज ठाकरे यांनी ट्विट करत काही प्रश्न सरकारला विचारलेले आहेत. सततच्या या घटना घडताना पाहिल्या मिळतात महाराष्ट्रात. कसं बघतो हे सगळं? मला असं वाटतं या सगळ्या प्रशासकीय हलगर्जीपणा आहे. आता शिंदेसाहेब म्हणाले की आम्ही ऑडिट करू. पावसाळ्याच्या आधी ऑडिट का नाही झालं? म्हणजे आपण तहान लागल्यावर वीर खणतोय असं मला वाटतं. याच्यासाठी आत्ताच तुम्ही आता समजा एखादी इमारत कोसळली होऊ नये दुर्दैवाने की मग आपल्याला जाग येणार आहे का की आपण सगळ्या जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करू म्हणून? म्हणजे एखादी घटना घडायची आपण वाट बघतोय का, किंवा आधी आपण त्याच्या SOPs का नाही बनवत की बाबा पावसाळा आला तर ह्या गोष्टींची ऑडिट आपली झालेली पाहिजेत, मे महिन्यात झालेली पाहिजेत. तर एखादं समजा हे झाड आहे, झाड पडण्याच्या घटना आहे तर त्या झाडाच्या फांद्या छाटणं हे छाटणं हे गोष्टी आधी करायला पाहिजेत ना. पण तहान लागल्यावर वीर खणणं योग्य नाही. मालवणचा पुतळा पडला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा उभारण्यात आला, पण आता त्या पुतळ्याच्या खालची जी जमीन आहे ती खचल्याची घटना समोर आली, ते दृश्य समोर आलेले महाराजांच्या बाबत असे असावे. मला असं वाटतं तिकडे PWने एक स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला पाहिजे. कुठली अशी घटना, मी पुन्हा तेच सांगितलं तुम्हाला, या सगळ्या गोष्टी एकदा झाल्यावर आपण बघतोय, हे व्हायच्या आधीच याच्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजे. अजितदादा वारंवार त्यांच्या वक्तव्यात बैठकीवर विचार. आज सुद्धा मंथली बैठक पार पडली, ज्यामध्ये समित्या ज्या केंद्रीय समित्या स्थापन केल्या त्यांच्याकडे अहवाल घेतला गेला. कशाप्रकारे नियोजन आहे, पालिका निवडणूक लक्षण झालं? आता ज्या केंद्रीय समिती आहेत त्यामध्ये गटाध्यक्षांची आहे, शाखाध्यक्षांची, उपशाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष आहेत. यांच्या सगळ्यांच्या सेपरेट बैठका झाल्यात. त्यांनी त्या विभागात जाऊन बैठका घेतलेल्या आहेत. तर बुधवारपासून एक कोऑर्डिनेटेड कमिटी म्हणजे या सगळ्या कमिटीचे जे सदस्य आहेत ते मुंबई शहराध्यक्ष, मुंबई उपशहराध्यक्ष, विभागाध्यक्ष अशा बैठका लोकसभा वाईज या बुधवारपासून आम्ही परत चालू करणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.